नमस्कार मंडळी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण नवीन विषय घेऊन येत आहोत. तत्पूर्वी आपण पाहत आहात माझा विजय शिरवले शापूरकर हा चॅनल. आपणा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत. अतिशय आजचा विषय जो आहे गांभीर्याचा आहे, विषय गंभीर आहे आणि तो म्हणजे AI मध्ये नवीन फोटो ट्रेंड जो आलाय त्याबद्दल आपण माहिती देणार आहोत. तो आपल्या नवतरुण व तरुण तरुणींना अतिशय भावलेला आणि या तरुण पिढीला फोटोचा वेड लावलेला ट्रेंड आहे आणि त्यामुळे आपला तो नवीन फोटो बनवताना आपल्याला मोबाईलमध्ये Google मधून जेमिनी ॲप हा डाउनलोड करावा लागतो आणि त्या चेंजेस फोटोसाठी आपल्याला आपल्या मोबाईल गॅलरी मधून फोटो त्या ॲप्सला द्यायला लागतो. म्हणजे आपल्या गॅलरी ही त्याला सेंड होते आणि आपण जी काही कमांड त्या ॲपमध्ये टाकूया त्याप्रमाणे तिथे चेंजेस करून आपल्याला दिलं जातंय. परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की आपण जरी छोटा फोटो दिला किंवा अर्धा फोटो दिला तरी आपण जरी फुल फोटो पाहिला तर आपल्या ज्या शरीरावर परिधान केलेले जे काही दागदागिने असतात किंवा इतर काही गोष्टी असतात अंगठ्या वगैरे त्या सेम टू सेम मिळतात. जरी आपण अर्धा फोटो AI ला दिला तरी. तर या विषयाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे प्रत्येकाने. कारण याचा पूर्ण डाटा आपला समोरच्या ॲप्सला गेला नाही तर त्याला पूर्ण माहिती होत नाही. आपल्या शरीरावर काही गोष्टी आपण परिधान केलेल्या आहेत. ही गोष्ट प्रात्यक्षिक तुम्ही अनुभवाची असेल तर पुढील व्हिडिओ पूर्णपणे त्याची माहिती देणारा आहे. तो तुम्ही गांभीर्याने स्वतःच्या माहितीनुसार पहा, मग तुम्हाला समजेलच. तुम्ही देखील जेमिनी ॲपवर तुमचे AI फोटो बनवणार असाल तर 1 मिनिट थांबा आणि ही व्हिडिओ पूर्ण बघा. मलाही असं वाटलं की ट्रेंड चालू आहे तर चला आपणही काहीतरी वेगळं ट्राय करूया आणि जेमिनीवर गेले आणि जशी त्यांची रिक्वायरमेंट असते की हाफ फोटो ज्याच्यामध्ये आपला फेस पूर्ण क्लिअर दिसेल, मग मी असा माझा हा विदाऊट मेकअप फेस क्लिअर दिसत असलेला एक फोटो त्यांना अपलोड केला आणि काही सेकंदातच AIची इमेज मला तयार होऊन आली, ज्याच्यामध्ये फक्त माझी रिक्वायरमेंट होती की साडी पाहिजे, बाकी मी काही एक्सप्लेन केलं नव्हतं. आणि मग जेव्हा तो फोटो आला 1 मिनिटासाठी मी शॉक झाले हा असा फोटो बघून की ज्याच्यामध्ये माझ्या ह्या अंगठ्या दिसत होत्या ज्या कायम माझ्या हातात असतात आणि हे ब्रेसलेट जे कायम हातात असतं. मग त्यांना कसं कळलं, मी तर काहीच एक्सप्लेन केलं नव्हतं की ह्या गोष्टी कायम माझ्या सोबत असतात. म्हणजेच आपला पूर्ण फोनचा ऍक्सेस, पूर्ण डाटा त्यांच्याकडे आहे जो वापरून त्यांनी माझी ती इमेज तयार केली होती. आणि हे ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात आपण थर्ड पर्सनला आपला सगळा ऍक्सेस देऊन बसतो. तरी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत.